समाजानं आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या गावबंदीचा आता नेत्यांना फटका बसू लागलाय। आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला तळेगावमध्ये विरोध करण्यात आलाय आणि त्यावर आता आमदार रोहित पवारांनी कसा मार्ग काढला पाहूयात। मराठा क्रांती मोर्चाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना पुण्यातील तळेगाव ढमढेरे इथं थांबून दिलं नाही। युवा संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार तळेगावमध्ये काही वेळ थांबणार होते, पण गावबंदी असल्याने मराठा समाजाने त्यांना थांबू दिलं नाही। तर आमदार रोहित पवारांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवण्याकरता अन्नत्याग केलाय। त्यामुळे मराठा समाज या संघर्ष यात्रेत सहभागी झाला आणि त्यांनी गावाच्या वेशीपर्यंत ही यात्रा सोडली। आक्रमक झालेल्या मराठा समाजाने रोहित पवारांच्या भूमिकेमुळे संवेदनशीलता दाखवली। त्यामुळे एक सामाजिक कार्यकर्ता आरक्षणासाठी तिथे लढत असेल आणि काल त्यांनी निर्णय घेतला उपोषण करण्याचा आणि मग ते तिथे करत असतील। आम्ही चालतच आहोत 20-20 किलोमीटर दिवसाला युवांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन, पण अशा परिस्थितीमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने पाठिंबा देण्यासाठी आज मी असेल आणि माझ्यातले काही लोकांनी निर्णय असा घेतलेला आहे की आज अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातला मराठा समाज आता चांगलाच एकवटलाय। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केल्याने मराठा समाजही आक्रमकपणे नेत्यांना गावबंदी करताना दिसतोय। सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना गावबंदीचा फटका बसू लागलाय। आता विरोधी पक्षातील नेते आणि आमदारांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। पण आंदोलकांच्या भावना तीव्र असल्या तरी त्याचा गावाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, याकडे आमदार सचिन अहिर यांनी लक्ष वेधलं। आंदोलन मध्ये तुम्ही नक्कीच त्याच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत, परंतु लोकप्रतिनिधींना येऊच द्यायची नाही अशी जर भूमिका जर प्रत्येकाने घेण्याचं काम केलं तर मला असं वाटते की शेवटी विकास कामं ज्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करायचे त्याला खीळ बसेल। गावबंदीचा आमदार रोहित पवारांना सामना करावा लागला। गावबंदीची व्याप्ती वाढत चालल्याने इतर नेत्यांनाही याचा फटका बसू शकतो, पण राज्य सरकारचे मराठा आरक्षणाकरता सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याने गावबंदीचा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।